अशोक बाबासाहेबांनी जी दीक्षा घेतली ती भिक्षुकून घेतली, पण बाबासाहेबांना उपासकाला दीक्षा दिली. कशी दिली? स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. बुद्धा अतीताच हेच बुद्धा अनागता पचुपन्नाच ए बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ए बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बुद्धांचा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ह्या तीन रत्नाची ओळख करून देणारे, तो मार्ग दावणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आणि आज एप्रिल महिन्यामध्ये अनेक महामानवाचे कृत्य झालेले आहेत. 4 एप्रिलला या पृथ्वीवर सम्राट अशोक चक्रवर्ती राजा, तसा राजा झालाच नाही चक्रवर्ती राजा, त्यांचा चक्र इतकं महान या पृथ्वीवर फिरलं. ते खूप महान चक्र फिरल्यावर ज्या ठिकाणी ते थांबतात त्या ठिकाणी महान शेवटचा युद्ध होता आणि त्या युद्धामध्ये त्यांचा विजय होतो आणि तो विजय त्यांच्या जीवनाला आक्रोश दुःख जे होतं, जे माता पिता बहीण मामा भाऊ जे काही त्या युद्धामध्ये मेलेले आहेत ते सर्व त्यांच्या भोवती आक्रोश करतात. त्यावेळेस ते अशोक राजा चक्रवर्ती राजा चक्रात त्याला कोणताच वस्तू आता दिसत नाही, पण त्याला त्या चक्रातून त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी भगवंताच्या निवारणानंतर 200 वर्षानं त्या मोगली उत्तीस साम्य आहेत आणि त्या या दुःखातून मुक्त शोधण्यासाठी ते विचार करत आहेत की या दुःखातून या चक्रातून मी कसं बाहेर पडावं. पण तथागत सम्यक संबुद्धाने दुःखावरच विजय मिळवला, दुःखाचा शोध लावला आणि सत्य शोधलं. त्यावेळेस मोगली पुत्तीस त्या अशोक राजाला त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी
जसे आपल्याला आता अनेक वक्त्यांनी बालपण त्या महामानवाच्या जयंती निमित्त आपण ऐकलं आणि ग्रहण केलं, तसंच तोच वारसा त्या चक्रवर्ती राजा अशोकाचा आहे. तो दुःखातून मुक्त होण्यासाठी ते भिक्षू त्यांना बुद्धाच्या 4 स्थळाला घेऊन जातात. चारी धाम म्हणतात हिंदू मध्ये. काय म्हणतात? चारी धाम म्हणतात, पण चारी धाम नाही आहे. चारी धाम मध्ये भगवंताचाच उपदेश आहे, दुसरे नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी तो राजा जातो आणि तो राजा गेल्यावर तिथं शरण जातो आणि शरण गेल्यावर आपलं जे पुण्यकर्म 10 पारमिता जे असतात, बाबासाहेबांना पण पार पाड्या आणि अशोक राजानं पण त्या 10 पारमिता पार पाड्या, त्या सिद्धार्थानं पाड्या. अशा त्या 10 पारमितीचं महत्व मंत्रीजीनं सांगितलेच आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी अशोक आपलं जे केलेलं कर्म आहे हे पुण्यकर्म दान करून टाकतो. म्हणून चारी धाम पाहिल्यावर 84,000 स्तूप आणि चैत्य कोरल्यावर त्याला ते चारी धाम चारी कृत्य करून आल्यावर बुद्धाच्या सानिध्यात ते भंतेजी त्याला ज्ञान देतात आणि म्हणले, भंतेजी आता मी जे काही पुण्यकर्म दान कर्म केलं ते या पृथ्वीवर अजून कोणी केलं नाही. मी एक चक्रवर्ती राजा, माझं चक्र जिथपर्यंत जात होतं त्याला कोणी थांबवू शकत नव्हतं. असा राजा या पृथ्वीवर झालाच नाही. पण ते चक्र थांबण्याचं काम, त्या दुःखातून मुक्त होण्याचं काम एका भिक्षूने केलं. आणि ते अशोक राजा म्हणतात, हे म्हणते जी आता मी माझं पूर्ण जे दान आहे ते पूर्ण केलं. आता दान याच्या पलीकडे आहे का काही? त्यावेळेस म्हणतीजी म्हणतात, हो राजा, हे दान काहीच नाही, याच्यापेक्षा महान दान आहे, त्याला दायक दान म्हणतात. म्हणतीजी, अहो एवढं दान करू तरी ह्याच्यापेक्षा एवढं दान आहे आणि ते दायदान आहे तरी काय, कसं आहे ते? त्यावेळेस राजा बसलेला आहे आणि राजाजवळ कन्या आणि पुत्र बसलेले आहेत. काय बसलेले आहे? म्हणले, राजा हे दायदान आहे, ही कन्या आणि हा पुत्र जर दान दिला त्याला दायित दान म्हणतात. हा दान. अशोक राजा म्हणतात, म्हणतेजी ही मुलगी आणि हा मुलगा मी त्यांचा मालक नाही आहे, ते आता सुज्ञ झालेले आहेत. त्यावेळी संघमित्रा आणि महेंद्र उठतात आणि म्हणतात, अहो बाबा, हे भंतीजी म्हणतात ना, आम्हाला दान देऊन टाका ना. त्यावेळेस ते राजा आपण होऊन ते मुलगा आणि संघमित्रा आणि महेंद्र हे दान दिल्यावर त्याला दायन दान म्हणतात. पण आपल्या दायन दान कोणीच आताच होत नाही, कोणताच राजा होत नाही, गरीब तर नाही होत, दारुड्या तर होत नाही. ज्याचा बाप पोसत नाही लेकराला त्याला पण आपण दान देत नाही का? देतात का दान? म्हणून दायक दान सर्वात दान मोठं दान आहे. हे दान अशोक राजाच्या जयंतीला थायलंड, जपान, श्रीलंका, म्यानमार असे 75% देश हे काय देतात? दायक दान देतात. काय देतात? नाना दान, श्रेष्ठ दान काय आहे? कोणतं दान मोठं आहे? दायक दान. म्हणून ते दान दिलं अशोक राजानं. म्हणून त्यांच्या
ते दान देण्यासाठी त्यांची माता पण खूप, ज्या दिवशी अशोक राजाचं कलिंगचं युद्ध व्हायचं त्या दिवशी ती माता त्यांची पत्नी भिक्षुणी होऊन गेली आणि त्या मुलानं आपला त्यांच्या घराचा जो प्रचार आहे तो दानदात्याचा होता. पुण्यकर्म कर संघ मित्र आणि महेंद्र यांनी जे दान केलं आणि तिथूनच या धर्माचा 2 वर्षाच्या नंतर अशोक राजानं, जसं आज बिहार मध्ये जी काही राज्यघटना आहे आणि राज्यघटनाच्या विरोधात ती बिहारची घटना आहे, त्यांची स्पेशल घटना आहे, ती फक्त खायची घटना आहे. कोणती? जैन सेवेची नाही आहे. तिथले पंडे सर्व 75 देशाचं दान तिथं येतं, तेच खातात आणि त्याच्यावरच हिंदूचे सारे मंदिर ते बांधले जातात. म्हणून अशोक राजा 4 तारखेला त्यांची आपण जयंती सादर केली आणि 5 एप्रिलला त्याच मुहूर्तावर बाबासाहेबाचा आणि रमाईचा विवाह झाला. किती तारखेला? 5 एप्रिलला. 4 एप्रिलला काय झालं? अशोक राजाची जयंती होती. कोणाची? ती सादर आपल्यात अशोकच माहित नाही अजून, आहे का नाही? बाबासाहेबच आता कधीतरी माहित व्हायली, पण 22 प्रतिज्ञा माहित नाही. भंतेजीने सांगितलं नुसते बाबासाहेब आहेत माहिती, पण माहिती काय नाही, 22 प्रतिज्ञा माहित नाही. प्रतिज्ञा कशाच्या आधारे ज्ञानीवंत विचारवंत लोक आहेत, हे अकुशल कर्म आणि कुशल कर्म दोन्ही कर्म आहेत. कोणी कुशल कर्म केले, कोणी अकुशल कर्म केले. बुद्धानं अकुशल कर्म केलं, कुशल कर्म केलं, अकुशल कर्म कधीच केलं नाही. त्याला शीलवान म्हणतात. काय म्हणतात? शीलाचं पालन 10 पारमिता पार पाडणं. म्हणून बुद्धानं ज्या वस्तू केल्या त्याच बाबासाहेबानं, त्याच अशोक राजानं 200 वर्षाच्या नंतर, 500 वर्षाच्या नंतर मिलिंद राजानं, कोण? धम्म साधन आहे, धम्म कधी नष्ट होत नाही आहे. 500 वर्षानंतर ग्रीकचा राजा मिलिंद, त्या मिलिंद राजानं आणि एका सामनेरानं एक बुद्धत्व प्राप्त केलं. काय? नंतर एक भिक्षू झाला आणि एक राजा झाला. तो राजा झाला मिलिंद आणि भिक्षू झाला नागसेन. किती वर्षाला? भगवंताच्या निवारणानंतर. हा धम्म कसा लायला जातो, या धम्माचे आचार विचार काय आहे हे न समजल्यामुळं, हे न आचरणामुळं अशोक राजानं 200 वर्षानंतर जो राजाचा राजाश्रय होता, पूर्ण पृथ्वी जेवढी जिंकली तेवढी धम्ममय करून टाकली, बौद्धमय करून टाकली बुद्धाच्याच आचारानं. आणि तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला असे विद्यापीठ बांधून गेले. शाळेचे विद्यापीठ शिक्षण घेऊ लागले. हे बुद्धकालीन मधले आहे. 500 वर्षांना मिलिंद आणि नागसेन, त्या मिलिंदचे प्रश्न सोडवायला या पृथ्वीवर तर्क आणि वितर्क असा कोणीच नव्हता. जसे आज आपले बाबासाहेब आहेत. तर्क वितर्क बाबासाहेबांच्या बुद्धीला कोणती जोड नाही, कोणी देणार नाही तेवढी बुद्धी, तेवढी बुद्धी पण नाही. पण बाबासाहेबांना बुद्धाची संगत केली. कोणाची? म्हणून जेवढी बुद्धाची बुद्धी होती तेवढी बाबासाहेबांना आत्मसात केली आणि ते मग बोधिसत्व झाले. त्या 500 वर्षांना अशोक, मिलिंद राजा आणि नागसेन, मिलिंद राजाचा प्रश्न सोडवण्यासाठी या पृथ्वीवर कोणीच नाही असा तो राजा ज्ञानासाठी, तर्कासाठी इतका आतुर झाला होता की माझ्या इतका बुद्धिवान कोणी नाही आहे. म्हणून पौर्णिमेचा चांदणा आहे आणि त्या चांदण्याला तो वर बसला आहे गच्चीवर आणि म्हणत आहे, अरे आज चर्चा करण्याचा दिवस फार महान आहे आणि हो महान दिवस
एवढी रात्र हे दुधासारखं हे चांदणं इतकं शुभ्र आजच्या दिनी जर चर्चा करणारा कोणी ज्ञानीवंत विचारवंत माझ्याशी चर्चा करल तर खूप चांगलं होईल. म्हणून गावातले त्या मिलिंद राजाचे मंत्री संत्री सेवक सर्व होते. सर्व पाची पंथाला कुकत कंसान महावीर आणि संजय बेराटीपोट असे पाची आणले आणि ते पाचीनं पण त्या समाधान त्या राजाचं झालं नाही. मग राजा म्हणतो अरे हे जग ही पृथ्वी ही तुच्छ आहे, याच्यात ज्ञानीवंत कोणीच नाही आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी नागसेन हे सामनेर असतात. काय असतात? नेमकी दीक्षा घेतलेली असती आणि तो 7च वर्षाचा असतो. किती वर्षाचा? नागसेन किती वर्षाचा असतो? 7 वर्षाचे असताना त्याची दीक्षा होती. त्या सांगाल नगरामध्ये त्या ब्राह्मणाच्या घरी त्याचा जन्म होतो आणि 7व्या वर्षी त्याची दीक्षा होती. त्याला रोहन दीक्षा देतात आणि रोहननं दीक्षा दिल्यावर 7 वर्ष दंड भोगतात. त्या दंड भोगल्यावर ते रोहन निघून जातात. नागसेनला दीक्षा देतात. नागसेनला एका उपासकाच्या एका भिक्षूच्या सान्निध्यात त्या तिघांना ठेवतात आणि रोहन निघून जातात. तो नागसेन त्या भिक्षूची इतकी सेवा करत होता 7 दिवस, पण त्या भिक्षूने शब्द केला नाही, काही म्हणला पण नाही. पाणी ठेव जाय चढ घ्यायचं, पण त्यांनी नागसेनचं काहीच घेतलं नाही. तो त्याची काय पाहत होता? परीक्षा पाहत होता. पण तो हा नागसेन खूप विद्वान, संयम होता त्याच्यात आणि त्या संयमानच त्याला 7व्या दिवशी त्यांनी त्या भिक्षूला ज्या ज्या वस्तू दिल्या त्या घेतल्या, पण 6 दिवस घेतल्याच नाही. म्हणून नागसेननं त्या भिक्षुकडून प्रज्वलित रोहननं त्याला कम्मस्थान दिलं आणि कम्मस्थान दिल्यावर ते ध्यानस्थ बसले आणि ध्यानात बसल्यात नागसेन असा म्हणतो, काय आपला गुरु मूर्ख आहे, मला जे शिकवायचं ते शिकवलं नाही आणि हे शिकवलं. त्यावेळेस रोहन पण त्या ठिकाणी तर्क वितर्क त्या ठिकाणी कसे आहेत? ध्यानस्थ बसले. म्हणून ते त्यांच्या चित्ताचं जाणतात, हे नागसेन गुरुला असं बोलू नाही. गुरुला अरे तो नागसेन म्हणतो, माझ्या व्रतात जे चित्तात मी बोललो ते माझे गुरु जाणतात. त्यावेळेस नागसेन क्षमा करतात की माझ्याकडून चूक झाली, मी इथून पुढे ते करणार नाही. त्यावेळेस नागसेन ध्यानस्थ बसतात. 7 दिवस नागसेन ध्यानामध्ये बसून खूप ज्ञानी बनतात आणि ज्ञानी बनल्यावर 80,000 भिक्षू असतात आणि त्या 80,000 भिक्षू मध्ये मिलिंद राजाचा प्रश्न सोडवणारा कोणीच नसतो. त्यावेळेस देवपुत्र आहे आणि ते रोहनला म्हणतात, अरे रोहन तुझा दंड केलेला आहे, तुला दंड दिलेला आहे, तो तुला पूर्ण प्रतिज्ञा केलेली आहे. हो. त्यावेळेस नागसेन आपल्या गुरुचं जाणून त्या 80,000 भिक्षू मध्ये बसतात आणि बसल्यावर सुईचं टोक पडलं तर सर्वांना आवाज त्या ठिकाणी येत होता. इतकी शांतता होती. त्या चांदणीच्या रात्री मिलिंद राजा नागसेनकडे जातात आपलं सैन्य घेऊन. 80,000 भिक्षू बसलेले आहेत, मध्ये नागसेन बसलेले आहेत आणि राजा आज माझे ते भिक्षू पाहून 80,000 भिक्षू पाहून याच्यात कोण नागसेन आहे
कोण नागसेना आहे असा म्हणत म्हणत थोडा जवळ येतो आणि जवळ आल्यावर म्हणतो, हे सैन्य हो, हे मंत्र्यांनो, नागसेन कोण आहे आता मला जाणायचं काम नाही, आज मपली हार होणार आहे. त्याच्या अंगाचा थर काप होतो आणि नागसेन 80,000 भिक्षू मध्ये मिलिंद राजाला, त्या रोहनला, आणि म्हणतात एका राजाचे या पृथ्वीवर जेवढे राजे असतील तेवढ्याचे प्रश्न मी सोडवतो. त्यावेळेस तो राजा 80,000 भिक्षूला आणि त्या नागसेनला आमंत्रित करतो आणि भोजन देऊन, त्या भोजन दिल्यावर ते 80,000 भिक्षू जे असतात त्याच्यात नागसेन मिलिंद राजा म्हणतो आम्हाला 10 भिक्षू इथं ठेवा. त्यावेळेस प्रश्न उत्तर सुरू होतात. 500 वर्षानंतर तर्क वितर्क, धम्माचा सार उजळ करण्यासाठी अशोक राजानं 200 वर्षानं आणि मिलिंद राजानं 500 वर्षानंतर बुद्धाचं शासन, तर्क वितर्क म्हणून त्यावेळेस ते बसतात. मिलिंद राजा नागसेनला प्रश्न विचारतो, प्रश्न उत्तराला बसलेले आहेत, तर्क वितर्काला बसलेले आहेत. मिलिंद राजा म्हणतो, हे नागसेन, मी प्रश्न विचारलेला आहे. त्यावेळेस नागसेन म्हणतात, हे राजा, मी उत्तर दिलेलं आहे. बुद्धीचा तर्क असतो. मिलिंद राजा म्हणतात, हे नागसेन, तू काय उत्तर दिलं? त्यावेळेस नागसेन म्हणतात, हे राजा, तुम्ही काय प्रश्न विचारला? त्यावेळेस तिथून पुढे तर्क वितर्काचे नागसेन एका प्रश्नाचे उत्तर 7 देतात. त्यावेळेस मिलिंद राजाचा समाधानी होती आणि मिलिंद राजा बुद्ध शासन हे किती तर्क वितर्कामध्ये सर्व जगात श्रेष्ठ आहे त्यालाच अनुसरून 1818 मध्ये ज्या काही बटालियन आहेत आणि त्या बटालियन मध्ये बाबासाहेबांचे वंशज आहेत. त्यांनी दुसरे काम केले नाही, ते मिलिटरी मध्येच राहिले, सैनिक मध्येच राहिले. आणि त्या सैनिक मध्ये बऱ्याच काही पेशवाने छेड केला आणि इंग्रजाला पेशवाईच्या काळातच हे महार त्या बाजीराव पेशवाचे सैन्य होते, त्या सैन्यात पण सिद्धनाथ महार जातात आणि म्हणतात, हे आबाजी बुवाजी, आम्ही तुमच्या पिढ्या तुमचं संरक्षणच केलं, इमानदारीनंच तुमची सेवा केली, पण आम्हाला थोडीशी माणसाची वागणूक द्या हो. थोडीशी आमच्यातलं जे लटकलेलं आहे आणि बांधलेलं आहे इतकाच बदल करा, बाकी करू नका. आम्ही तुमची अनंत काळ सेवाच करणार आहोत. त्यावेळेस तो बाजीराव पेशवा म्हणतो, अरे सुईच्या टोकावर धूळ बसन एवढा आम्ही तुमच्यात बदल करणार नाही. त्यावेळेस इंग्रजाचं सैन्य थोडं होतं, पेशवाईचं सैन्य 28,000 होतं आणि 500 महाराजचं सैन्य होतं. किती? ते बाजीरावला म्हणतात, हे आबाजी बुवाजी, आजच मी माझा प्राण, पण मी आजच तुमच्या विरुद्ध, आणि आता आम्ही इंग्रजाला जाऊन मिळणार आहेत, तुमचा आमचा मुकाबला. म्हणून त्या इंग्रजाला राज्य कमवून दिलं, हे महाराणच दिलं. 1818 मधलं युद्ध हे महान झालं आणि त्या पेशवाईचा नायनाट करून टाकला. म्हणून इंग्रजानं 150 वर्ष राज्य केलं. किती?
म्हणून बाबासाहेब शिकले आणि बाबासाहेब शिकल्यावर इथलं शिक्षणच बंद झालं. भारताचं काय झालं? शिक्षण नाही ठेवलं. भारतात काय ठेवले? देव उभे केले. किती? 33 कोटी. एका देवाला 1 कोटी रुपये मिळत होते पंड्याला. किती? त्यांचा धंदा होता. ब्राह्मणाला देव नाही आणि बुद्धाला देव नाही, बाकी सर्व लोकांना देव आहे. ब्राह्मणाच्या घरी देव नाही आहे. ते देवाचं चित्र कर. याला जरी दगडाला म्हणले तुम्ही बाबा म्हणला देव, तर हे देव होता. कारण ते कुठून जन्मले? बाबा कुठून जन्मले? त्यानं बोललं की दगड पण काय देव होतात, झाड देव होतात, नदी देव होतात, काही देव होतात, पण त्यानं बोलल्यावर. पण भंतेजीनं सांगितल्यावर हे कधी ध्यानात नाही. व्यवहार तसेच पण ते भंतेजीनं काही सांगा ते काही, कारण की तुम्ही आमच्यापेक्षा बुद्धिमान शिकलेले आहेत ना, सुटा बोटात कोटात, हे की नाही? आणि आम्ही आपले इतकेच याच्यात आहेत. कुठं आम्हाला भांग पाडायला आरसा पण नाही, हे की नाही? आमच्याकडे वस्त्र नाहीत ना दुसरे. पण त्या 1818 मध्ये ज्यावेळेस युद्ध होतं, बाबासाहेब त्यावेळेस 16 सालापासून मानधनाला जातात. किती शूरवीर, किती शूरवीर आहे. या शूरवीराचा मी पण शूरवीरच होईल म्हणून बाबासाहेबांना शिक्षण घेऊन लेखणीची तलवार करून मला बुद्धमय भारत देश करायचा आहे, करायचा आहे. म्हणून बाबासाहेब खूप खूप आपल्या जीवनामध्ये सत्य आहे, सत्यच धावतात. हे खोटाकडा आहे, हे लबाड आहे. या लबाडाचं कधी त्यांनी सर्व खोटं खोटं सांगूनच हे मानवाचं जीवन जगवलं. म्हणून ब्राह्मणाचा जो जीवन जगण्याचा जो कृत्य होता बुद्धांनी, ते यज्ञ याग कर्मकांड, मोठमोठे राजे, मोठमोठे व्यापारी, मोठमोठे शेतकरी, मोठमोठे तज्ञ ब्राह्मण यांना ते समजावून सांगून सर्व बुद्धमय झालं. आणि पुन्हा कुळचड ब्राह्मणानं पुन्हा शेवटचा जो सम्राट मौर्य याचा खून करून त्याला ब्राह्मणानं, म्हणून त्यांनी आपले सर्व बुद्धाचे स्थळ बुजून टाकले. ते कुठं त्याला चित्रित केलं. असे सर्व बुद्धाचे 80,000 स्तूप अशोक राजाने कोरले. त्याला विद्रूप करून त्याला देव मानून त्याच्यावरच त्यांनी जीवन जगवलं. म्हणून बाबासाहेबांना जे अनेक देशात गेले, अमेरिकेला शिक्षण घेतलं, अर्थशास्त्र तज्ञ झाले आणि त्या तज्ञांमध्ये त्यांनी आपली बुद्धी महान एवढी बुद्धाच्या बुद्धीला त्यांनी लावली. आणि या भारताला पुन्हा अर्थ तज्ञ असा कोणीच बॅरिस्टर PhD कोणी ती अर्थतज्ञाची कोणीच या पृथ्वीवर केली नाही. ती बाबासाहेबांना करून भारतात पुन्हा जे 4 धाम आहेत, काय आहे भारतात, काय आहे? अशोक राजा कुठे गेलता? 4 धामाला. तुम्ही गेले का? कोण कोण गेलं 4 धामला? बुद्ध गयेला कोण गेलं? नुसत्या गयेमध्येच नाही, पृथ्वीवर. म्हणून तेवढी बाबासाहेबांना अशोक राजाच्या, शूरवीराच्या, तो एवढा बुद्धाला शरण गेला. बुद्धाचा धम्म एवढा महान आहे. या समुद्राचा अंत त्याची मोजमाप होत, आकाशाचे त्याची उंची मोजल्या जाते, पण धम्माची उंची कधीच मोजल्या जात नाही. इतका धम्म अथांग आहे. बाबासाहेबांना जो धम्म आणि धर्म याच्यामध्ये बदल आहे. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आहे, धर्म नाही दिलेला आहे. बुद्धानं जी काही या पृथ्वीवर या मानवाला जीवन जगण्यासाठी 4 संघाची निर्मिती केली. किती संघाची? 3चा संघ होत नाही आहे, 2चा होत नाही. कितीचा होतो?
म्हणून भगवंतांनी 4 संघाची निर्मिती केली. ते 4 संघ असे आहेत, भिक्षू आणि भिक्षुणी. किती संघ झाले? किती संघ आहेत? कोण? भिक्षुणी. मग 2 संघ कुठे आहेत? उपासक आणि उपासिका. हा धम्म नुसत्या भिक्षूच्या आधारे नाही आणि तुमच्या पण आधारे नाही. ते तज्ञ जर अशोकानं मुलगा मुलगी नसती दिली तर प्रसार झाला नसता, भिक्षू भिक्षुणी झाल्या नसते, उपासक उपासक आहेचे. कोण? मिलिंद राजानं दीक्षा घेतली. कोण घेतली? अशोक राजानं घेतली. काय केली? बिंबिसार राजानं दीक्षा घेतली. आणि शेवटची दीक्षा कोणी घेतली? शेवटची आता कोणाची आहे? बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. तुम्हाला माहित आहे? उपासकाची घेतली का कशा भिक्षूची घेतली? बाबासाहेबांना चिवर घेतलं नाही. काय घेतलं? मग कोणती दीक्षा घेतली? बिंबिसाराने दीक्षा घेतली नाही म्हणजे चिवर घेतलं नाही. कोणती घेतली? मग राजे दीक्षित झाले. काय झाले? राजे. बिंबिसाराचं राज्य लहान नव्हतं. बिंबिसाराचाच पोरग आहे कोण? अशोक. त्याचं राज्य लहान नव्हतं. मग बाबासाहेबांनी दीक्षा घेतली तर काश्या वस्त्र घेतला का? नाही. कशी घेतली दीक्षा बाबासाहेब? म्हणून बाबासाहेबांनी दीक्षा घेतली भिक्षुकून आणि बाबासाहेबांनी दीक्षा कोणाला दिली? दरेकाला 4 लाख जनतेला. किती? बाबासाहेब म्हणतात अरे मी दीक्षित झालो. बिंदुसार ना, बिंदुसार बिंबिसार त्याच्यातच म्हणजे त्याच याच्यातली येतात ते. म्हणून बघ अशोक बाबासाहेबांनी जी दीक्षा घेतली ती भिक्षुकून घेतली. पण बाबासाहेबांना उपासकाला दीक्षा दिली. कशी दिली? आता तुम्ही तर ऐकलीच. कोणती दीक्षा दिली बाबासाहेबांनी तुम्हाला? आताच भंतेजी बोलून गेले, आपण ऐकलं. पण 22 प्रतिज्ञाची तुम्हाला दीक्षा दिली. कोणाला? 11 करायच्या नाहीत आणि 11 करायच्या आहेत. आता आपल्याला दीक्षाच माहित व्हायला. फक्त लोक म्हणतात बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, मी बी तसंच माझं बाबासाहेबांची वर घेतलं म्हणून मी घेतलं. म्हणजे मला पण समजत नव्हतं ना की बाबासाहेबांनी दीक्षित झालेच नाही. काय नाही झाले? उपासकाची दीक्षा घेतली, चिवर घेतलं नाही. ज्यांनी चिवर घेतलं तो दीक्षित होतो. काय होतो? म्हणून बाबासाहेबाला दीक्षा चिवरात दिली नाही. बाबासाहेबांनी चिवरात घेतली. काय घेतली? खरं होता का खोटं? मग आता तुम्ही 22 प्रतिज्ञाचं पालन करायलाच पाहिजे, तरच तुम्ही दीक्षित झालात. नाही तर दीक्षित नाही. तुम्ही पंचशिलेचंच पालन करतात. कोणाचं? पंचशिलेचंच पालन करतात आता ज्या याच्यामध्ये. म्हणून पंचशिलेचं पालन हे तथागत सम्यक संबुद्धानं हे नैसर्गिक आहे. ही काय पूजा अर्चा नाही आहे. पंचशील ही पूजा अर्चा नाही. आपण याचना करतो. काय? भिक्षूला याचना करतो, भंतीजी आम्हाला त्रिशरण पंचशील द्या. पूजा अर्चा आहे का? पूजा अर्चा नाही. जेव्हा तुम्हाला शील दिल्यावर तेव्हा बुद्धाची पूजा होती. कशाची?
की आम्ही आता शिलेचं पालन करून आम्ही पण बुद्ध पूजा करू. पण तुम्ही शिलेचं पालन करत नाहीत, बुद्धाची पूजा करतात. आणि एकच दिवस म्हणून भंतीजी बोलले आहे 14 एप्रिलला बाबासाहेब टकोऱ्यावर घेऊन मिरू नाही, नाचू नाही, अफाट खर्च करू नाही, तो अनाठाई जातो. म्हणून औरंगाबादचा खर्च कमीत कमी 2 कोटीच्या पुढे जात असेल. एक 14 एप्रिल किती 2 कोटीत एक विद्यापीठ बसलं असतं, एक शाळा बसली असती आपली स्वतंत्र. कोणाची? मुसलमानाची स्वतंत्र शाळा आहे. कोणाची? ते 1 रुपया रोज देतात. आपण एकदा 1000 रुपये दिले तर मरूस तर देत नाही. किती? पण ते 1च रुपये देतात. कोण? मस्जिद मध्ये लोक काय देतात ते मागत, असं नाही की नेऊन देतात आपल्या कमाईचा हिस्सा. म्हणून बाबासाहेब सांगतात की आपल्या कमाईचा हिस्सा धर्माला 20वा हिस्सा दान करावं. किती? 20वा हिस्सा. काही शिक्षक आहेत ते रिटायर आहेत पण 20वा हिस्सा दान करतात. रिटायर झाले, पगाराचा तर द्या जातात तरी धम्माला दान देतात. काही शिक्षक झाले ते ना रुपये द्यायलाच नाही. काय द्यायला नाही? फक्त 14 एप्रिलच्या दिवशी खातेत पितेत मस्त मजा मारतेत, पोरायला दारू पण पाजतात आणि म्हणून पोरं दारुडे निघली. हिस्सा दान केलेलंच नाही ना. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पुण्यकर्म करण्यासाठी दान कर्म, दान पारमिता बुद्धाच्या जातक कथामध्ये, धम्मपदामध्ये ज्या ज्या वस्तू, त्रिपिटक जो आहे हा त्रिपिटक इतका महान आहे. हा त्रिपिटक सर्व जगानं जर वाचला, आचरण केलं बुद्धाचं, तर आपल्या जीवनामध्ये अनंत काळापासून भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ भगवंत तिन्ही काळाचं जाणतात. पण अनंत कोणीच झाले नाही. ब्रह्मा झाला नाही, विष्णू झाला नाही, ते थोटांगण झालेले. हे झगडं लावे झाले. धर्माची स्थापना, धर्म हे झगडव आहे, जात ही झगडव आहे. ज्या जाती आहेत झगड्याच्या आहेत, उचनीच्या, आणि धर्म हे झगडाव. मी त्या धर्माचा, मी या धर्माची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माची स्थापना केली, तो अल्लाह देवच होऊन बसला. कोण? अल्लाह कोण होऊन बसला? देव होऊन बसला. त्याचे संस्थापकच आहेत ते पोस्टमनची इजा नियम करतात. हिंदू जात तर मिळच नाही. 16 संस्कारी भोगून नारी तरी ब्रह्मचारी, हे की नाही, त्याचा तर मिळच नाही. तरी पण त्यांनी हिंदू धर्माची स्थापना महादेव का काय म्हणतात त्यांनी केली. पण हे वस्तू हे भांडकुदळ आहे. पण बुद्धांनी असा कुठं दावा केला नाही. बुद्धांनी कधीच दावा केला नाही मी ह्या धर्माची स्थापना करतो, मी हे केलं. बुद्ध म्हणले फक्त मी मार्गदाता आहे. कोण आहे? मोक्षदाता नाही. या 4 वर्णात मोक्षच आहेत, पण बुद्धात मोक्ष नाही, मार्गदाता आहे. म्हणून हे मार्ग, बुद्धाच्या मार्गाने ऋषी मुनी गेले. कोणता ऋषी गेला? असित मुनी. ज्या दिवशी सिद्धार्थाचा जन्म होतो त्या दिवशी असित मुनी त्यांच्या शुद्ध धनाच्या घरी येतात आणि ते बाळ नावून टाकलेलं आहे. त्या नावून टाकलेल्या बाळाला पाहायला येतात. हे बुद्ध होणार आहे. काय होणार आहे? नुसतं बुद्धच नाही, सम्यक ते असित मुनी जाणत होते. कोण? म्हणून ते येतात, त्या बाळाला घेतात आणि ते बाळाला वंदन करायला आपल्या जटात पाय घालतात. त्याचे कशात? तेव्हा वंदन करतात बुद्धाला आणि मग रडतात. कोण कोण रडतंय? असे रडते ढसा 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 ढसा. आणि शुद्धधन राजा पाहतो
अहो म्हणे महाराज, अहो ऋषी तुम्ही काहून रडताय? माझ्या बाळाचं काही विघ्न आहे का? काहून रडायला लागले तुम्ही? त्यावेळेस अशीच मुनी म्हणतात, हे राजा, मी रडतोय तो माझ्यासाठी रडत आहे. कोणासाठी रडतो मी? हे बाळ सम्यक संयुक्त होणारच आणि मी तोपर्यंत जिवंत राहणार नाही. या बुद्धाची मला पूजा आणि दर्शन होणार नाही, याच्यासाठी मी रडतो. कोण म्हणतो? आशिष मध्ये 3 दिवस जाऊन झाले. किती? आणि महामायेने शब्द ऐकले. काय ऐकले? त्या दिवशी महामायाला ताप आला. 4 दिवस झाले. 5व्या दिवशी तब्येत वाढू लागली. 6व्या दिवशी खूपच तब्येत, कोणतीच दवा उपचार तिला लागू पडणार म्हणून आपल्या सर्व नातेवाईकाला याला बोलून घेते. अहो मला आता देवलोकाचं बोलावणं आलं आहे आणि आता मला जायचं आहे. प्रजापती माझ्या जवळ बैस, मी तुला सांगते. अशी तिला दुःखाच्या वेदना होत नाही, तिला कोणतंच दुःख नसतात. 7व्या दिवशी ती आपले शब्द सांगतात, हे मी रडते आहे माझ्यासाठी. अशील मुनीनं सांगितलेलं हे बाळ सम्यक संबुद्ध होईल म्हणून मला पण त्याची पूजा करता यायची नाही, म्हणून मी रडत आहे. मग काही दुखत नाही. आता तुम्ही दुःख व्यक्त करू नका, महामायाने आणि आपण बुद्धाची पूजा करायला लागलो. आपण किती पुण्यवान आहोत. बाबासाहेबाच्या आजा पंजाला पण बुद्ध नाही, माहीतच नाही कोणाला. बाबासाहेबाचे आजोबा कबीरपंथी होते, बाबासाहेबाचे वडील रामनंद पंथाचे होते. आणि पण बाबासाहेब कोण्या पंथाचे? त्यांना पण होतं का? नाही, त्या घरांचे संस्कार पहिले सांप्रदायिक होते म्हणून त्यांना. म्हणून बाबासाहेब जे काही पुण्यकर्म दान कर्म करण्यासाठी आपल्या या एप्रिल महिन्यामध्ये त्यांचा जन्म झाला. आज या धम्म परिषदेचं आयोजन 16वी धम्म परिषद आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटन महाथेरो विश्वानंद मंतेजी यांनी आपल्याला खूप उपदेश दिला. आज अनेक धम्म परिषदा होतात, ठिकठिकाणी पुष्कळ धर्म परिषदा होतात, पण ही धम्म परिषद ऑनलाईन 16वी आहे. डॉक्टर इंदवंश हे 16 प्रत्येक वर्षी धम्म परिषद घेऊन आपला पुण्यकर्म करतात आणि आपला उद्देश ज्या ठिकाणी जे आहे म्हणून दी बुद्ध चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण ही धम्म परिषद सर्वांच्या कानी पडो असा संकल्प करून फार पुण्यकर्म दान कर्म करून भंतेजी यांनी 16वा धम्म परिषद सादर केली. यासाठी आपण सर्व उपस्थित झालात. आपण सर्वांनी येऊन महान असं आजच्या बाबासाहेबाच्या जन्मदिनी आपण 2 दिवसामध्ये बाबासाहेबांच्या 14 एप्रिलला जन्म होतो. ही धम्म परिषद आज सर्वांच्या आपल्या साक्षीला आला. तुम्ही सर्वांचा आभार मानतो. बाबासाहेबाची ही जयंती आज या पृथ्वीवर कोणत्याच मापानं मोजता येत नाही. सर्व जगात बाबासाहेब जितके बुद्धाचे ठिकाण आहे, जितकी बुद्धाची वाह आहे, म्हणून बाबासाहेब हे पण बोधिसत्व आहेत. शेवटच्या 56 मध्ये बाबासाहेबांना आपलं जीवन सोडण्यासाठी धर्मांतर केलं, आपल्याला धम्म दिला. पण शेवटच्या धम्म परिषदेसाठी ब्रह्मदेशाला जातात त्यावेळेस त्या मंडाले पर्वतावर 14 फुटाची सोन्याची मूर्त आहे
त्या धम्म परिषदाच्या डोंगराकडे बाबासाहेब जाता येत नव्हतं. बाबासाहेबाला खूप शारीरिक इतका अपाय होता, तरी त्यांनी आपलं जीवन, शेवटचं जीवन त्यांनी त्या धम्म परिषदेमध्ये त्या मूर्तीला दर्शन घेण्यासाठी, खूपच उंच होती ती मूर्त, लय मोठ्या पायऱ्या रंगत होत्या, पण बाबासाहेबाचं शरीर कॅच न करतात बाबासाहेबांनी संकल्प केला, माझा प्राण ज्या पायरीवर जाईल तिथंच माझा प्राण सोडेल, पण बुद्धाचं आज दर्शन घेतल्याशिवाय मी परत येणार नाही. बाबासाहेब मंडाले पर्वतावर काठी चढून काठीच्या आसऱ्यानं 3 पायऱ्या रेंगले. 4थ्या पायरीला थोडी त्यांना ऊर्जा, चित्त त्यांचं एकाग्र झालं, शरीराचं दुःख कमी झालं. 4थ्या पायरीवर रेंगताना बाबासाहेब थोडे चांगले झाले आणि 5 पायऱ्या रेंगल्या बरोबर बाबासाहेबाला अशी ऊर्जा मिळाली. त्यांनी ती काठी 6व्या पायरीवर ठेवली. 7वा पाऊल टाकून बाबासाहेब खाड त्या मंडले पर्वतावर गेले आणि तिथं जाऊन भगवंताचं दर्शन घेतलं. आणि भगवंताचं दर्शन घेऊन मला पण बाबासाहेब, जशी ही धम्म परिषद आहे, मला धम्म क्रांती करायची आहे. शेवटच्या 56 मध्ये 2 वर्ष धम्म परिषद ब्रह्मदेशानं भरवली. ही धम्म परिषद आज, तशी धम्म परिषद आज 16वी आहे. आणि या धम्म परिषदेमध्ये जसं खूप प्रयत्न इंदवंस डॉक्टर महाथेरो यांनी प्रयत्न केले, तसेच बाबासाहेबांना आपल्याला धर्मांतर करून 56 मध्ये आपण महापर्व त्यांनी निवारण केलं. म्हणून जन्म ते निवारण आपण या धम्म परिषदेचा, मी जे काही माझ्या भोळ्या बाबड्या भाषेमध्ये काही बोललो आहे, माझ्याकडून चूक झाली असेल मला क्षमा करावं. आणि आज या धम्म परिषदेमध्ये आपण आलात, ऐकून घेतलं. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.